आदित्य राणूबाईची कहाणी. आदित्य राणूबाई तुमची कहाणी ऐका. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशा लावा. उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं. सचैल वस्त्रासहित स्नान करून आग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. 6 रेगांचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्या 6 गाठी द्याव्यात. पान फुल व्हावं. पूजा करावी. पानाचा विडा फुलाचा झिला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास जाळावी. 6 मास पाळावी. माघी रथसप्तमीस संपूर्ण करावं. संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकड तूप असावं. मेहून जीव सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोड गळसरी द्यावी. तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला. थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात. दासी कराल बटकी कराल. राणी म्हणाली, बटकी करत नाहीत. राजाची राणी करू. प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली. एक प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पाठीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात रागला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाट पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू. ती घरात गेली. उतरंडीची 6 मोती अंडी तीन आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाणी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे काय आला आहे. फाटकं निसला आहे. तुटकं पांघरला आहे. तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं. पितांबर निसायला दिला. जेऊ खाऊ घातलं. कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहू माखू घातलं. नेसायला पितांबर दिला. जेऊ खाऊ घातलं. काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटे सूर्यनारायण गुराखाच्या रूपानेला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्माने नेलं. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. त्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन त्याचा योग्य आदरसत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं.
चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाणी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला देहाची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण गारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी घेऊन आईला सांगितलं. आई, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परत दारानं घरी नेलं. नाहू माखू घातलं. साडी चोळी निसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी आली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाकी आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणींनी अहेर केले. वाटेने निघाली. पहिल्यामध्ये स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हकारा केला. डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता. वाटेने मोळविक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोळविक्या म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे गेला. राणीनं 6 मोती घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावी कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीने तो उठणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मधलेच राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतात. कहाणीची आठवण झाली. हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावी कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकवू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मध्ये स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतात. कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला, एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यात बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मधल्या स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतात. कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मासाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालथा होता तो उताने गेला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्याने राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामात घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे वळले. लोहंगाल पाणी तापवलं. षड्रस पक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनात असले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचळले. काळचं वाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या कांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा माहो. ही 60 अवताराची गाणी 5 अवतारी सुकळ संपूर्ण.